11th ॲडमिशन 2024-25चा आज स्पेशल राऊंड 2चा रिझल्ट लागल्यानंतर स्पेशल राऊंड 3 भरू शकतो का याबद्दलची अपडेट साईडवर उपलब्ध होणार आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांनी स्पेशल राऊंड 2चा फॉर्म भरलेला असेल आणि त्यांचा जर नंबर लागला तर ते विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात, कारण स्पेशल राऊंडबद्दल जी अपडेट येते ती रिझल्ट लागल्यानंतर येते। आणि स्पेशल राऊंडचा रिझल्ट चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम डिव्हिजनला क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन दिलेलं असेल, तिथे तुम्ही क्लिक करणार। तुमच्याकडे ID आहे, पासवर्ड आहे, इथे टाकायचा आणि लॉग इनमध्ये तुम्हाला अलॉटमेंटचं ऑप्शन आहे, तिथे स्पेशल राऊंड 2चं ऑप्शन येईल, तिथून तुम्ही तुमचा स्पेशल राऊंड 2चा रिझल्ट चेक करू शकता। जर तुमचा नंबर लागला नाही तर तुम्ही वेट करू शकता राऊंड 3साठी। 13/8/2024ला सकाळी 10 वाजता तुमचा स्पेशल राऊंड 2चा रिझल्ट लागणार आहे। त्याप्रकारे विद्यार्थ्यांना SMS सुद्धा येणार आहे। 13 तारीखपासून तर 16 तारखेपर्यंत विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात, ज्यांचे नंबर लागेल आणि ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे ते विद्यार्थी 16 तारखेपर्यंत प्रवेश घेऊ शकतात। आणि त्यानंतर 16 तारखेला ज्याही जागा असेल त्या साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, म्हणजे रिमेनिंग ज्या जागा असेल त्या तुम्हाला साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि त्यानंतर स्पेशल राऊंड 3 होणार का त्याबद्दलची अपडेट सुद्धा साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांनी स्पेशल राऊंड 2 भरला आहे, नंबर लागला असेल तर तुम्ही प्रवेश घेऊ शकता, प्रवेश घ्या। आणि ज्यांचा नंबर लागला नाही किंवा ज्यांना प्रवेश घ्यायचा नसेल ते विद्यार्थी 16 तारखेच्या आत वेट करा। जर स्पेशल राऊंड 3 असेल तरच तुम्ही वेट करा, अदरवाईज तुम्ही प्रवेश घेऊ शकता। त्याबद्दलची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर देण्यात येणार आहे। तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावा, हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।